नमस्कार. आजच्या व्हिडिओमध्ये आपण खूपच महत्त्वाच्या कधीच न पाहिलेल्या महत्त्वाच्या टिप्स आणि ट्रिक्स पाहणार आहोत. नक्कीच व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. आवडल्यास मित्रपरिवारासोबत शेअर करा. इथे आपली पहिली टिप आहे अशा प्रकारच्या पेपर बॅगसाठी. तुमच्याकडे जर पेपर बॅग नसेल तर तुम्ही इथे कपड्याची एखादी बॅग वापरली तरी चालेल. कितीही आवरावर केली तरी घरामध्ये भरपूर पसारा होतो आणि भरपूर पैसे खर्च करून ऑर्गनायझर जरी घेतले तरीही त्याचा काही उपयोग होत नाही किंवा ते कमी पडतात. तर अशा वेळेस घरातीलच काही वस्तूंचा आपण टाकाऊपासून टिकाऊ असा उपयोग करणार आहोत. तर इथे फक्त आपल्याला याला गोलाकारात एवढंच कट करायचं आहे. अगदीच असं काही मोजमाप घ्यायची गरज नाही. ढोबळ मनाने कोणताही आकार तुम्ही देऊ शकता. आणि आपल्या घरामध्ये इकडे तिकडे अशा बऱ्याच पॉलिथिन पडून असतात आणि भरपूर या कामी येतात, जसं भाजीला कचरा टाकायला. तर या पॉलिथिन आपण अशाच इकडे तिकडे ठेवल्या तर घरामध्ये खूप पसारा होतो, घर ऑर्गनाइज दिसत नाही आणि वेळेवर या सापडत नाही. तर त्यासाठी आपण एक छोटंसं पेपर बॅग पासून ऑर्गनायझर तयार केलेला आहे आणि पाहू शकता हे आपल्या किती जास्त कामी येत आहे. घरामध्ये कोणत्याही कोपऱ्यामध्ये फक्त याला असं अडकून ठेवा. खास करून किचन मध्ये दिसायलाही चांगलं दिसेल. त्यासोबतच येणारी पॉलिथिन आपण यामध्ये अशा भरपूर पॉलिथिन ठेवू शकतो आणि यामधून पॉलिथिन काढायची असेल तर सर्व काही बाजूला काढायची गरज नाही. एक एक करत ही आपल्याला काढता येईल. जरूर ट्राय करा आणि ट्रिक आवडली असेल तर शेअर करा. यानंतरची आपली टिप आहे चहासाठी. प्रत्येक घरी 2 वेळा का होईना चहा बनतोच आणि त्यातच अद्रक टाकून बनवलेला चहा कोणाला नाही आवडणार. पण काय होतं, बऱ्याच वेळा अद्रक टाकून आपण चहा जेव्हा बनवतो त्यावेळेस तो चहा फाटतो. असं प्रत्येक वेळेस नाही पण बऱ्याच वेळा होतं आणि हे का होतं हे आपल्याला कळतही नाही. पूर्ण सामान वाया जातो, वेळही वाया जातो. तर यासाठी एक छोटीशी टिप आहे जेणेकरून चहा तुमचा कधीच फाटणार नाही. तुम्हाला जर अद्रक टाकून चहा बनवायचा असेल तर सुरुवातीलाच अद्रक अजिबात टाकायची नाही. चहा असा एक वेळा छान उकळला की त्यानंतर आपण यामध्ये टाकणार आहोत अद्रक. बरेच जण इथे एक चूक करतात. सुरुवातीला जेव्हा आपण चहा पावडर साखर टाकतो त्यावेळेसच अद्रक टाकली की आपला चहा नक्कीच फाटतो. त्यामुळे एकदा छान चहाला उकळी आली की त्यानंतर अशा प्रकारे अद्रक बारीक करून किंवा खिसून यामध्ये टाकायची, जेणेकरून यामध्ये अद्रकही छान मिक्स होते. त्यासोबतच आपला चहा खराब होत नाही, फाटत नाही. एकदा नक्की करून पहा. यानंतर चहा आपल्याला जास्त उकळू द्यायचा नाही. फक्त एक उकळी द्या आणि चहा आपण खाली घेऊ शकतो. यानंतरची आपली टीप आहे, आता थंडी सुरू झाली की सॉक्सची संख्या वाढते आणि परत सॉक्स जो आहे त्याची एक जोडी कुठे असं आपल्याला शोधाशोध करावी लागते. असे सॉक्स इकडे तिकडे पडून असतील तर पसाराही होतो, दिसायलाही चांगलं दिसत नाही. तर त्यापेक्षा एक छोटंसं काम करा. 2 सॉक्स घेऊन अशा प्रकारे फक्त आपल्याला गुंडाळून घ्यायचं आहे आणि त्यानंतर इथे आपण जो एक समोरचा सॉक्स आहे त्याला आपण असं व्यवस्थित मागच्या बाजूने सरळ करून घेणार आहोत. यामुळे पहा खूप छान सॉक्सची घडी होते. त्यासोबतच सॉक्स आपल्याला शोधाशोध करावी लागत नाही. बऱ्याच वेळा 2 सॉक्स पैकी एक सॉक्स हरवला म्हणून नवीनच सॉक्सची जोडी खराब होते. तर त्यावेळेस तुम्हाला ही ट्रिक खूप कामी येईल. सॉक्स अशा प्रकारे ठेवा जेणेकरून हे हरवणार नाहीत, अगदी वेळेवर मिळतील. तर इथे पुन्हा एकदा पहा खूप छान सोपी घडी आहे. फक्त याला असं रोल करायचं आहे आणि मागची जी सॉक्सची बाजू आहे त्याला असं सरळ करून घेतल्यानंतर पूर्णपणे हे असं लॉक होतं. अगदी याचे छोट्या छोट्याशा घड्या होतात, दिसायलाही छान दिसतं. त्यासोबतच कमी जागा लागते आणि घरही ऑर्गनाइज होतं. यानंतरची आपली टीप आहे, आता इडलीचं बॅटर आपण जेव्हा काढतो त्यावेळेस काय होतं, एक तर खूप ते बारीक होतं किंवा मोठं होतं आणि जास्त करून तर उडदाची डाळ आपण जर बारीक करायला घेतली तर मिक्सरमध्ये अगदी ते फिरतच राहतं, कारण की चिकटपणा यामध्ये असतो. तर व्यवस्थित ती बारीक होत नाही. यासाठी एक छोटीशी अशी टीप आहे की आपण जेव्हा मिक्सरच्या भांड्यामध्ये इडलीचं बॅटर काढण्यासाठी याला असं टाकतो त्यावेळेस काय करायचं, तांदूळ आणि डाळ दोन्हीही आपल्याला थोडे थोडे इथे घ्यायचे आहे, जेणेकरून काय होतं मिक्सरच्या भांड्यामध्ये हे खूप छान व्यवस्थित फिरतं. यामुळे आपलं मिक्सरचं भांडं देखील खराब होत नाही. त्यासोबतच इडलीचं बॅटर आपण खूप छान लवकर बारीक करू शकतो. आणि जसं उडदाची डाळ किंवा जसं तांदूळ फक्त एकच आपण यामध्ये टाकलं आणि फिरवलं तर खूप जास्त प्रॉब्लेम येतो. त्यामुळे हा उपाय नक्की करा. तुमचा जो वेळ आहे तो भरपूर वाचेल. त्यासोबतच इथे आपलं मिक्सर देखील खराब होणार नाही. तर पाहू शकता दोन्ही थोडं थोडं घेऊन याला फिरवल्यानंतर खूप छान हे असं बॅटर तयार होत आहे. तुम्ही हा व्हिडिओ कोणत्या गावातून किंवा शहरातून पाहत आहात ते मला कॉमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा, जेणेकरून माझा व्हिडिओ कुठे कुठे पोहोचला मला ते कळेल. यानंतरची आपली टीप आहे, इथे आपण कपड्याची साबण घेऊन अशा प्रकारे याला खिसून घ्यायचं आहे. इथे तुम्ही कोणतीही अंगाची किंवा भांड्याची साबण देखील घेऊ शकता किंवा जे थोडे तुकडे राहतात साबणाचे ते देखील वापरले तरी चालतील. तर इथे आपण याला थोडंसं असं बारीक करून घेतलेलं आहे आणि त्यानंतर आपल्या घरामध्ये असणारी एक प्लास्टिकची बॉटल आपल्याला घ्यायची आहे. इथे तुम्ही कोणतीही छोटी किंवा मोठी बॉटल वापरू शकता आणि यामध्ये आपण साबण जे खिसून घेतलं होतं ते पूर्णपणे यामध्ये टाकलेले आहे. त्यानंतर पहा यामध्ये आपल्याला टाकायचं आहे खायचा सोडा 1 चमचा.
इथे पाहू शकता मोठा चमचा आहे, त्यामुळे मी याला असं अर्ध घेतलेला आहे. छोटा जर चमचा असेल तर फक्त 1 चमचा थोडंसं टाकलं तरी चालेल. त्यानंतर इथे आपण एक मोठा चमचा असा पूर्ण भरून यामध्ये टाकलेला आहे मीठ. त्यानंतर यामध्ये टाकायचं थोडंसं पाणी. बॉटल छोटी किंवा मोठी आहे त्यानुसार हे प्रमाण कमी जास्त करा. आणि त्यानंतर यामध्ये आपल्याला टाकायचं आहे हार्पिक. हार्पिक आपण यामध्ये असं थोडंसं टाकलं की यामध्ये एक रिॲक्शन होतं आणि हे तयार होतं एक सोल्युशन. यामध्ये मी थोडंसंच पाणी टाकलेलं आहे. तुम्ही पाहू शकता जास्त पाणी टाकलं तर ते बॉटलच्या वर हे मिश्रण येतं, त्यामुळे बॉटलच्या आकारानुसार थोडंसं सुरुवातीला पाणी टाका, कारण की यामध्ये आपण खायचा सोडा टाकलेला आहे, त्यामुळे खूप छान यामध्ये रिॲक्शन होतं. आणि हे क्लीनर असं तयार केलेलं आहे आपण घरच्या घरी घरातीलच काही वस्तूंचा उपयोग करून. आणि याचा उपयोग कुठे कसा करायचा ते पाहणं खूप महत्त्वाचं आहे. तर इथे पाहू शकता या बॉटलचं झाकण मी घेतलेलं आहे. एखाद्या टोकदार वस्तूला गरम करून किंवा कात्रीच्या मदतीने आपण यावरती असे छोटे छोटे 3-4 छिद्र तयार करणार आहोत. आणि हे छिद्र जे आहेत ते अगदी छोटे ठेवा, जास्त मोठे ठेवायचे नाहीत. आणि हे आपण छिद्र यासाठी केलेले आहेत ते पुढे तुमच्या लक्षात येईलच. तर इथे पाहू शकता ही असं आपलं एक टूल म्हणू शकता किंवा सोल्युशन तयार झालेलं आहे. तर याचा उपयोग असा आहे की आता इथे हे जे छिद्र आपण पाडलेले आहेत त्यामधून हे सोल्युशन खूप छान असं थोडं थोडं करत बाहेर यायला लागतं. आणि आपल्या घरामध्ये जे टॉयलेट असतं तर आपण नेहमी टॉयलेट स्वच्छ ठेवतो, तरीही टॉयलेटमधून एक प्रकारचा वास येतो, बॅड स्मेल येते. त्यासोबतच सततच्या वापरामुळे टॉयलेट घाण देखील होतं. तर नेहमी स्वच्छ करायला वेळ असेल की नाही सांगता येत नाही. तर अशा वेळेस आपल्याला हे सोल्युशन बनवून फ्लश टँकमध्ये टाकायचं आहे. थोडं थोडं करत यामधून सोल्युशन या पाण्यामध्ये जातं आणि जेव्हा पण टॉयलेटचा यूज होईल त्यावेळेस जेव्हा फ्लश केला जातो तर हे जे थोडं सोल्युशन असलेलं पाणी आपल्या टॉयलेटमध्ये जे जातं ते क्लिनिंगचंही काम करतं, बॅड स्मेल निघून जाते. त्यासोबतच यामध्ये आपल्याला जास्त खर्चही होत नाही. यामुळे तुम्हाला भरपूर टॉयलेट क्लिनिंगमध्ये मदत होणार आहे. तुमच्याकडे जर फ्लश टँक नसेल तर तुम्ही जेव्हा टॉयलेट क्लीन करता कोणतं एखादं दुसरं हार्पिक किंवा सोल्युशन टाकता त्या ठिकाणी तुम्ही हे जरी सोल्युशन टाकलं तर तुम्हाला खूप छान क्लिनिंग भेटेल. त्यासोबतच जास्त मेहनत लागणार नाही. यानंतरची आपली टीप आहे, चपात्यासाठी जेव्हा आपण कणिक मळतो त्यावेळेस आपल्याला यामध्ये थोडंसं दूध घालायचं आहे. आता तुम्ही म्हणाल पाणी आपण घालतो पण दूध कशासाठी? दूध घातल्यामुळे तुमचे भरपूर फायदे होणार आहेत. एक तर आपल्या ज्या चपात्या आहेत त्या खूप छान सॉफ्ट होतात. सॉफ्ट तुमच्या चपात्या जसं आता गरम चपाती असते त्यावेळेस तर होत असतील, पण भरपूर वेळेस ती चपाती सॉफ्ट राहावी यासाठी आपण यामध्ये दूध घातलेलं आहे. तसंच यासोबत आपला अजून एक फायदा होतो की आपली जी कणिक आहे ती खूप छान लवकर अशी मऊ होते. म्हणजे तुमच्याकडे जर कणिक भिजवत घालायला वेळ नसेल तर थोडंसं दूध असं टाकून याला आपण थोडं असं मळून घेतलं की खूप छान ही सॉफ्ट होते. चपात्या छान आपल्या फुगतात आणि मऊ होतात. आणि आपली चपाती जी आहे ती देखील चवीला खूप छान लागते. एकदा नक्की ट्राय करा. जास्त नाही, फक्त 2 छोटे चमचे दूध जरी टाकलं तरी चालेल. ही आहे दुधाची कमाल. तुम्हाला सर्वात जास्त कोणती टिप आवडली ते मला कॉमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल लाईक करा, शेअर करा. चॅनलवरती नवीन असाल सबस्क्राईब नक्की करा. असेच उपयोगी व्हिडिओज मी तुमच्यासाठी घेऊन येत राहते. पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद. चला तर मग परत भेटूया.